नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजही तोच विषय आहे ज्याने महाराष्ट्रातच नाही तर देशात खळबळ माजवलेली आहे. तो विषय आहे नारायण राणेंचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोकणामधल्या काही भागामध्ये संचारबंदी जाहीर झाल्यानंतर सुद्धा जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील अशा प्रकारची घोषणा ही भाजपनी आणि नारायण राणे यांनी केलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की गेल्या 2 दिवसामध्ये काय झालं. परंतु राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धिक्कारार्ह उद्गार काढल्यानंतर सर्वत्र निषेध झाला. प्रकरण न्यायालयामध्ये गेलं. नारायण राणे यांना अटक झाली. पण राणे म्हणतात की मला अटक झालीच नाही. वास्तविक सगळीकडे हेडलाईन्स आलेले आहेत. कोर्टाचं कामकाज प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांना जामिनावर त्यांची मुक्तता झालेली आहे. आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शेजारी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी मंत्री आशिष शेलार हे बसले होते आणि बाकीचे नेतेही होते. त्यांच्या समक्ष, भाजपच्या नेत्यांच्या समक्ष नारायण राणे यांनी सांगितलं की मी काहीही चुकीचं बोललो नाही. म्हणजे थोडक्यात माफी मागण्याचा प्रश्नच नाही. आणि माझ्या हायकोर्टाच्या कोर्टाच्या कामकाजाच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, प्रत्यक्ष कोर्टाची ऑर्डर माझ्या हातात आहे आणि त्यानुसार ते म्हणाले की मी आता थोडंसं जपून बोलणार आहे. जोपर्यंत सप्टेंबर महिन्यामध्ये ही केस कोर्टापुढे येईल, त्याचा जो काही निर्णय होईल तोपर्यंत मी जपून बोलणार आहे, तोपर्यंत असं ते म्हणाले. परंतु कुठल्याही प्रकारे आपलं काही चुकलं आहे असं त्यांना वाटलेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सकट सगळ्यांनी सांगितलं. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, त्यांनी अप्रत्यक्ष समर्थन केलं की ठाकरी भाषा वगैरे. पण एखाद्याला ही कदाचित चूक असू शकेल, शब्द वेगळे वापरता आले असते, अशा प्रकारे त्यांचं समर्थन, पण चूक मात्र दाखवली जात होती. त्यांच्या या वाक्याचं, त्यांच्या या विधानाचं मी समर्थन करणार नाही, पण आम्ही त्यांच्या मागे आहोत असं फडणवीस म्हणाले. परंतु पत्रकार परिषदेमध्ये राणे यांना याबद्दल विचारण्यात आलं. नारायण राणे यांचा राग योग्य आहे, पण शब्द जपून वापरले पाहिजेत असे फडणवीस यांचं म्हणणं आहे असं त्यांना सांगण्यात आलं. फडणवीस म्हणाले होतेच. त्यावर तुम्ही काय सांगाल असे पत्रकारांनी विचारले. तेव्हा राणे म्हणाले, माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाने काय ऑर्डर दिली आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे. मग त्यात मी चुकीचं बोललो आहे असं काहीच म्हटलेलं नाही. तरीही आमचे देवेंद्र फडणवीस जे मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेन, मला काहीच हरकत नाही असं राणे यांनी उपरोधाने सांगितलं. फडणवीसांनी जे वक्तव्य केलं ते राणे यांना आवडलेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की राणे आणि त्यांचे सुपुत्र हे कोणालाही जुमानत नाहीत. काँग्रेसमध्ये असोत, शिवसेनेमध्ये असोत, राणे यांनी आपल्या पद्धतीने राजकारण केलं आणि ते कुठल्याही बाबतीत माघार घ्यायला तयार नाहीत. आपलं काही चुकलं असं म्हणायला तयार नाहीत. आणि त्यांनी सांगितलं, मी कोणालाही घाबरत नाही आणि मी यात्रा माझी चालू ठेवणारी, मी बोलत राहणार आहे. आणि म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं ते करा आणि मी कसा निडर आहे, मी कसा आक्रमक आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ठीक आहे, राणे यांना त्यांची प्रतिमासुद्धा जपायची आहे. मग असं बातम्या सांगण्यात आल्या की राणे यांना अमित शहा यांनी फोन केला, राणे यांना नरेंद्र मोदी यांनी फोन केला, छत्रपती संभाजीराजे यांना संगमेश्वरला अटक झाली होती. संभाजीराजांबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे, सगळ्या महाराष्ट्राला काय, तमाम भारतवासियांना अभिमान आहे. पण नारायण राणेंना सुद्धा संगमेश्वरलाच अटक झाली असे अत्यंत जहाल उद्गार माजी आमदार, एकेकाळचे राणे यांचा टीकाकार आणि आता प्रचंड समर्थक बनलेले प्रमोद जठार यांनी काढले. तेव्हा लोक चाट पडले, काय चालले. राणे यांची पालखी उचलताना
अशा प्रकारचे उद्गार काढावेत? संभाजीराजेंच्या अटकेचा याच्याशी काय संबंध आहे? राणे यांची त्यांची तुलना होऊ शकते का? राणे हे कोण आहेत? हे सगळे प्रश्न लोकांच्या मनात उठले. परंतु तरी सुद्धा इथे मी आता जो बोलतो आहे, राणे यांच्यावरती मी कठोरातल्या कठोर शब्दामध्ये टीका केली आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की ते चुकतायत तेव्हा मी त्याबद्दल बोलणार आहे. मग पत्रकार परिषदेत राणे यांचा अवतार किंवा प्रत्यक्षामध्ये भाषणामध्ये बोलताना कुठेही अशा प्रकारे एक प्रकार इशारा देण्यासारखा त्यांचा जो आव असतो, त्यांनी काहीही आवडला, कुठलाही पवित्रा घेतला तरी जे मला बोलायचं ते मी बोलणार. राणे यांना झालेली अटक, ज्या दिवशी त्यांच्या अटकेच्या बातम्या आल्या तेव्हाच मी असं म्हटलेलं होतं की राणे यांना अटक करणं ही चूक आहे. त्यांचं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे, पण त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवता आला असता. लगेच अटक करायची, केंद्रीय मंत्री म्हणून नाही म्हणते. गुन्हा दाखल करा, चौकशी करा, तपास करा आणि त्यानंतर जी कारवाई करायची ती करा. पण ही तुम्ही ताबडतोब अटकेची कारवाई केली एका केंद्रीय मंत्र्यावर. केंद्रीय मंत्र्याला वेगळं काही ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, कायद्यापुढे सगळे समान असतात. परंतु तुम्ही मग सर्वसामान्य माणूस असेल त्याला राणे यांना जर अशी वागणूक देत असाल तर लोक म्हणतील मग आम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळेल. राणे यांनी असा काय गुन्हा केला होता गंभीर की ज्याच्यामुळे समाजामध्ये दुही माजेल आणि गल्ली गल्लीमध्ये भांडणं होतील, दोन धर्मामध्ये दोन जातीत काही होईल, असं काहीही बोललेले नव्हते ते. परंतु अशा प्रकारची कारवाई शिवसेनेने केली. त्यानंतर काय झालं, शिवसेनेचे एक आमदार म्हणाले की आम्ही त्यांना घरात घुसून सुद्धा मारू, ते काय बॉडीगार्डच्या याच्यामध्ये आहेत. एकाने सांगितलं की आम्ही एन्काउंटर करू असं म्हणाले. एक जण म्हणाले शिवसेनेचे नेते की आम्ही कोथळा बाहेर काढू. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, कल्याण असेल, ठाणे असेल, तुम्ही नगरसेवकांना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करता, भाजपच्या कार्यालयांवरती हल्ला करता. नंतर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादला आले, त्याचं कोंबडी चोर असं म्हणून कोंबडी घेतली आणि ती राणेंच्या याच्यावरती प्रतिमेवरती बॅनरवरती अशी मारली, चपलेने त्यांना मारलं. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचं दहन करणं वगैरे हे ठीक आहे, म्हणजे हे या प्रकारची कृतीचं मी कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही. पण राणे यांना धमक्या देणं उघड भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करणं, अनेक कार्यालयांवरती भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, लोकप्रतिनिधींना मारहाण करणं, थेट राणे यांना धमक्या देणं जाहीरपणे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि त्यानंतर ज्यांनी राणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, अर्थात मी असं म्हणेन ना, मला ते जे आंदोलन होतं त्यामधनं शिवसैनिकांनी दगडफेक केली होती की नाही हे मला माहिती नाही. असं आलं होतं की भाजपने पहिल्यांदा आक्रमण सुरू केलं, त्याला त्यांनी उत्तर दिलं. पण ठीक आहे, चौकशीनंतर काय ते समोर येईल. परंतु या सगळ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि वरुण सरदेसाई हे सचिव आहेत त्याचे, यांचा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सन्मान करणं, सत्कार करणं हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यापूर्वी देखील मला असं आठवते की जेव्हा एका नौदल अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी बदडून काढलं, मारहाण केली आणि ते वृद्ध होते, शिवाय नौदल अधिकारी, त्यानंतर सुद्धा त्या हल्लेखोरांना अशाच प्रकारे त्यांचा सन्मान करण्यात आला. याचा अर्थ काय? मुख्यमंत्री पदावरती बसलेली व्यक्ती ही घटनेने, कायद्याने चालणारी व्यक्ती असली पाहिजे. आणि त्या व्यक्तीने जर अशा लोकांचा सन्मान करायला सुरुवात केली,
याचा अर्थ तुमचा त्यांना आशीर्वाद आहे. एकीकडे हा जन आशीर्वाद, एकीकडे हा ठाकरे आशीर्वाद. आता याला काय म्हणायचं? म्हणजे राणेही असंच बोलतात. राणे असं बोलले म्हणून आमची रिॲक्शन येणार अशी. हा सिलसिला जो आहे तो गुजरातमध्ये असाच झाला होता की गुजरातमध्ये ॲक्शन झाली म्हणून आम्ही रिॲक्शन केली. म्हणून मोदी यांनी त्यांचं त्या गुजरातमध्ये ज्या काही दंगली झाल्या त्याचं समर्थन केलं होतं. या गोष्टीचं शिवसेनेच्या या ठोकशाहीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक डायलॉग आठवत असेल, जिस स्कूल में तुम पढ़ते हो उस स्कूल के हम हेडमास्टर हैं. हा डायलॉग हिंदी चित्रपटातला सुप्रसिद्ध डायलॉग आपल्याला माहिती असेल. याप्रमाणे आता राणे आणि उद्धव ठाकरे एकमेकाला म्हणतायत का? आता हे स्कूल कोणतं? हे स्कूल म्हणजे शिवसेनेचं. राणे हे शिवसेनेमध्ये होते. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, छगन भुजबळ शिवसेनेमध्ये होते. छगन भुजबळांवरती शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर अत्यंत गंभीर त्यांच्या निवासस्थानावरती घरी हल्ला करण्यात आला शिवसैनिकांनी. आणि त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते आणि त्यांनी ताबडतोब त्याची चौकशी केली. ते गेले त्यांच्या घरी. पुढे छगन भुजबळ पुढे गृहमंत्री झाले आणि त्यांच्यावरती जेव्हा ते सत्तेमध्ये होते, शिवसेनेच्या तर्फे नाही, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर, त्यावेळी एका वाहिनीने, एका चॅनेलने त्यांच्यावर एक कार्यक्रम होता, त्यामध्ये प्रहसनात्मक उपरोधिक अशी टीका करणारा होता. त्याचा राग आला म्हणून त्या चॅनेलवरती हल्ला करण्यात आला. त्यानंतर भुजबळांना राजीनामा द्यायला लागला. पण हा हल्ला कोणी केला? तर भुजबळ समर्थकांनी. हे भुजबळ समर्थक, भुजबळ हे मूळ शिवसेनेतलेच. याचा अर्थ काय आहे की आम्हाला मान्य होणार नाही अशी कोणीही टीका केली तर त्या पत्रकारांना बदडून काढू, त्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा वाटेल ते बोलू, आम्ही कोणाला काय वाटेल ते बोलवतो, ती ठाकरी भाषा. मग शरद पवार असो, सोनिया गांधी असो, नाही तर कुठल्याही पक्षाचा कोणीही नेता असो, छगन भुजबळ असो जे बाहेर पडले शिवसेनेतनं, आणि आता नारायण राणे ते असो, कोणीही आमच्या बाहेर पडलं तर आम्ही टीका करणार. तर गंमत अशी की ठाकरी भाषा याचं कौतुक मी तरी कधीही केलेलं नाही. आता ठाकरी भाषा हे एक भाग झाला. दुसरा भाग काय? दुसरा भाग असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी काय म्हटलं होतं की मला लोकशाही मंजूर नाही, मला ठोकशाही हवी आहे, मला ठोकशाही मंजूर आहे. ज्या ठिकाणी महात्मा गांधींची पुचाट अहिंसा, नेहरूंची नामर्द नीती, यामुळे ही लोकशाही नपुंसक बनलेली असं ते म्हणाले होते. मला भारतात हुकुमशाहीच हवी आहे, मी हुकुमशाहीचा पुरस्कार करतो, मी हिटलरशाहीचा पुरस्कार करतो, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. म्हणजे मूळ घराणं काय आहे ते शिवसेनेचं आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं. बाळासाहेब ठाकरे यांचा आपण सन्मान करतानाच मूळ धोरण त्यांचं ते होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते हयात असताना शिवसेनेला नामंजूर असलेल्या ज्या गोष्टी घडल्या तेव्हा शिवसैनिकांनी धुमाकूळ घातला होता, हिंसाचार केला होता, हैदोस घातला होता, ज्यावेळी शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची मित्र होती. त्यावेळी जेव्हा असे प्रकार झाले, उदाहरणार्थ समजा व्हॅलेंटाईन डे, त्याच्यावेळी दुकानांची तोडफोड करणं, म्हणजे व्हॅलेंटाईनच्या समजा काही वस्तू असतील, गिफ्ट आयटम्स असतील, तरुणींना मारहाण करणं, जे उद्यानात फिरतायत, बागेत फिरतायत, आमच्या संस्कृतीवर आक्रमण होते म्हणून एखादा सिनेमा मंजूर नाही तर तिथे जाळपोळ करणं, एखादं नाटक मंजूर नाही तिथे धुमाकूळ घालणं, हे सगळं शिवसेनेने केलेलं आहे. हा शिवसेनाचा इतिहास पुसता येणार नाही, नाकारता येणार नाही. म्हणजे हे जे आहे ते आपल्याला हा सगळा इतिहास लक्षात घ्यायला, आणि हा इतिहास
शिवसेनेचा आहे म्हणूनच शिवसेनेबरोबर जायला काँग्रेस कचरत होती. शिवसेनेने काही चांगली कामं केली, पण अशीही कामं केली. आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हा सगळा इतिहास, आदित्य ठाकरेंनी हा सगळा इतिहास बाजूला टाकायचं ठरवलं होतं असा वाटत होतं. उद्धव ठाकरे हे मवाळ नेते आहेत, सोबर आहेत, अतिशय नेमस्त आहेत असं दिसलंय गेल्या काही दिवसामध्ये. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, म्हणजे सत्तेत येत नसताना विजेच्या प्रश्नावरती, ग्रामीण भागातल्या समस्यांवरती, कर्जमाफीबद्दल, बेकारीबद्दल हे बोलत होते, रोजगाराबद्दल बोलत होते. आदित्य ठाकरे हे प्रदूषण मुक्तीचा आग्रह धरत होते, पर्यावरणाबद्दल बोलत होते. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. शिवसेनेने आर्थिक प्रश्न, पर्यावरण, प्रदूषण, बेकारी अशा मुद्द्यांवरती राजकारण मुख्यतः केलं नाही. त्यांनी भावनिक मुद्द्यांवर केलं. भावनिक मुद्द्यांकडून शिवसेना विकासाच्या मुद्द्यांकडे आणि जनतेच्या मूलभूत मुद्द्यांकडे वळत होती. म्हणून माझ्यासारख्यांनी त्याचं कौतुक केलं होतं आणि पुढेही करू त्यांनी चांगली गोष्ट केली तर. पण आज असं झालेलं आहे की शिवसेनेने हे सरळ सरळ तुम्ही राणेंना धमकी देताय अशा प्रकारची. कोथळा बाहेर काढू, कोथळा बाहेर काढू हे काय म्हणजे? आणि म्हणून तरीसुद्धा तुम्ही शिवरायांचे मावळे आहेत. शिवराय अशा प्रकारे कोणाचाही कोथळा बाहेर काढत नव्हते. ते कायदा, लोकशाही म्हणजे नियम, नीती नियम, कायदे कानून हे पाळत होते. आणि तुम्हाला हे पाळायचं नसतील तर तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका. आता याची दुसरी बाजू अशी आहे की शिवसेनेला मुद्दामून उचकवायचं, मुद्दामून प्रोव्होक करायचं, सातत्याने त्रास द्यायचा, शिवसेनेला उचकवायचं. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी रास्तपणे याबाबत संयम पाळला आणि राणेंनी अतिशय वाह्यात स्वरूपाचं विधान केलं, जे केंद्रीय मंत्र्यांना तर बिलकुल शोभणार नाही, तरीसुद्धा ते समर्थन करतायत त्याचं. फडणवीस यांनी सुद्धा एका वेगळ्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली, तीही त्यांना पचलेली नाहीये. मी असं म्हणतोय म्हणून की भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वीच्या काळामध्ये वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे असे अनेक, राम कापसे, आता रामभाऊ नाईक आहेत, रामभाऊ म्हाळगी, इतके चांगले चांगले नेते होते, अतिशय चांगलं राजकारण करणारे, लोकांसाठी धडपडणारे, आपल्या कार्याचा अहवाल लोकांना देणारे, हे कुठे गेले आहे हे? आणि आता कोण आहे तिथे? हे प्रसाद लाड हे तिथे राण्यांच्या इथे त्या पोलीस चौकीमध्ये असे बसले बैठक मारून, जणू काय ते काय चले जाव आंदोलनच करतायत, जणू 42चं आंदोलन करतायत. त्यांना वाटलं काय ते स्टंटबाजी ती. हे दरेकर, राणेंनी त्यांचा अपमान केला, पण आहे आपले तिथे बसले, त्यांच्या बाजूला आहेत ते. हे नारायण राणे, ज्यांच्याकडे पैसा आहे, मुबलक पैसा आहे ज्यांच्याकडे, जे अन्य पक्षातून इथे आलेले आहेत, त्यांना इथे आदर आणि सन्मान दिला जातो. आणि वाटेल ते कोणी काहीही बोलते, आता प्रोव्होक करते. आणि आता राणे यांचं आम्ही समर्थन करत नाही म्हणायचं आणि त्यांना तुम्हीच तुमच्या प्लॅटफॉर्मवरची जागा देताय ना. काल जी पत्रकार परिषद झाली आणि राणे म्हणतात की नाही माझं काही चुकलं नाही, आणि तिकडे प्रमोद जठार त्यांचं समर्थन करतात, म्हणायचं की आम्हाला लोकशाही मान्य आहे, घटना मान्य आहे. अरे लोकशाही आणि घटना शिवसेनेच्या या शिवसैनिक आहेत ना, हे त्या आडव्या डोकाचे आहेत. स्वभाव असतोय ना पक्षाचा आणि शिवसैनिकांचा, म्हणजे थोडं थोडं ऐकतील आणि मग मुस्काडच मारतात. ते रांगडे आहेत, ते असे चलाक धोरणी, आत एक बाहेर अशा प्रकारचे नाही आहेत ते.
मग चुकलं तर चुकलं, आम्ही तुडून काढू, आम्ही हाणू, आम्ही बदडून काढू. बघा भास्कर जाधव हे विधानसभेच्या याच्यावरती सभागृह चालवत असताना सुद्धा, तालिकेवरती असताना शेवटी त्यांचा आक्रमक स्वभाव जागा होतो. ते काही घाबरत नाहीत, राण्यांवरती जबरदस्त टीका करतात. तो स्वभाव आहे त्यांचा, त्याचं समर्थन नाही पण तो स्वभावच आहे. एखादा मध्यमवर्गीय माणूस काय म्हणेल, तुम्ही माझ्यावर किती टीका करा, आरोप करा, मला त्रास द्या, मी कायद्याने आणि यांनी जाईन. शिवसैनिक तसे जात नाहीत, जायला नको पण जात नाहीत तसे. आता याला काय करायचं? आता हे जे आहे त्याच्यामध्ये या दोघांच्या लढाईत सामान्य लोकांचा बळी जातोय. आता याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे, माझ्या मते राणे यांच्यावर गुन्हा नोंदवला असता तर पुढे काहीच झालं नसतं. गुन्हा नोंदवायचा, त्यांच्यावर तपास करा काय जो असेल तो. मी तुम्हाला सांगतो, आता शिवसेनेच्या बाबतच मुंबईत जेव्हा दंगली झाल्या, हिंदू मुसलमान दंगली झाल्या, त्या सगळ्या दंगलींमध्ये श्रीकृष्ण अहवाल वाचा, त्यामध्ये शिवसेनेचा खूप सहभाग होता. अन्य अंडरवर्ल्डचा स्वभाव होता, कट्टरवादी मुसलमानांचा संबंध, मुस्लिम काही काय म्हणतात गुंड दहशतवादी यांचा सहभाग होता. परंतु त्यावेळी जेव्हा जेव्हा शिवसेनेकडून आक्षेपार्ह कृती झाली, वक्तव्य झाली, तेव्हा सुधाकर नाईक काय म्हणायचे, नाही आम्ही अभ्यास करतोय त्यांच्या विधानांचा, स्टेटमेंटचा अभ्यास करतोय, आणि काहीही केलं जात नव्हतं. काँग्रेसकडून काहीही ठोस कारवाई केली जात नव्हती त्यांची, आम्ही अभ्यास करतोय म्हणायचे. एक प्रकारे शिवसेनेला पूर्णपणे काही करायला मोकळीकच दिलेली होती ना. या समस्या कशामुळे उद्भवल्या त्या? आता भारतीय जनता पक्ष म्हणते की शिवसैनिक काय वाटेल ते बोलतायत, गुंडगिरी करतायत वगैरे. ठीक, हे आहेच, ते मी बोललोच आहे. पण आम्ही लोकशाहीवादी आहोत असं सांगून हे लोक जे काही करतायत भाजपवाले, यांचा लोकशाहीशी काय संबंध आहे? गेल्या 7 वर्षामध्ये मोदी सरकार असताना देशद्रोह केला म्हणून तुम्ही, किंवा शहरी नक्षलवादी म्हणून लोकांना आत टाकणं, लहान लहान तरुणींना एखाद्या पोस्टवरनं तुम्ही अटक करणं, बखोटं पकडून आत तुरुंगात टाकणं, याला काय म्हणायचं? आणि याबाबत न्यायालयाने सांगितलंय, सर्वोच्च न्यायालयाने झापलेले अक्षरशः सरकारला, मोदी सरकारला, की सरकार विरोधी वक्तव्य करणं म्हणजे देशद्रोह नाही. तरी सुद्धा आता हे उद्धव ठाकरेंना राणे म्हणतायत की उद्धव ठाकरे हे, यांना काय अमृत महोत्सव माहिती नाही, हा देशद्रोह आहे. हा चूक झाली, शब्दातली चूकही नव्हतीच ती, मी म्हटलं ना, चूक झालेलीच नव्हती त्यांची. सुरुवातीलाच ते योग्य याच्यात बोलले होते. उलट भाजपचे काही नेते 75वा अमृत महोत्सव असं म्हणतात. अमृत महोत्सव म्हणजेच काय, पुन्हा दुसरा शब्द उच्चारण्याची गरज नाही. स्वतः राणे यांनी सुद्धा बोलताना काही चुका केल्यात, यापूर्वी सुद्धा चुका केल्या असेल, कोणाच्याही चुका होतात, माझ्या होतात, लगेच देशद्रोह झाला. काय हे प्रकार? म्हणजे तुम्हाला कोर्टाने झापलेला आहे. सगळ्यात जास्त देशद्रोहाच्या जे खटले आहेत ते भाजपच्या मोदी सरकारच्या काळात झालेले आहेत. तुम्ही काय सांगता? तुम्ही ईडीची धमकी देऊन राजकीय नेत्यांना दहशतीखाली कसं ठेवलेलं आहे, त्यांना गप्प कसं केले. महाराष्ट्रातली सुद्धा जे आक्रमक नेते म्हणून म्हणतो ना आपण, त्यांना सुद्धा ईडी चौकशीला बोलवून मग कसं शांत केलेलं आहे. कितीतरी महाराष्ट्राच्या बाहेरच्या नेत्यांना गप्प बसवलेलं आहे किंवा आपल्या बाजूला बोलवलेलं आहे. याची हा दहशतवाद नाही आहे, ही गुंडगिरी नाही आहे, ही गुंडगिरी आहे माझ्या मते. आम्ही लोकशाहीवादी आहोत, लोकशाहीवादाचा सगळा बुरखा घ्यायचा आणि या प्रकारच्या गोष्टी करायच्या.
तपास यंत्रणेचा दुरुपयोग सगळ्यात जास्त आत्ता चालू आहे. मग पूर्वी काँग्रेस गेली, आता तुम्ही करताय आता. आणि फक्त भारतीय जनता पक्ष करताय असं नाही. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी त्यांचं काही कार्टून काढलं म्हणून त्या व्यंगचित्रकाला तुरुंगात टाकलं. आणखीन एकाना दिल्लीहून कलकत्त्याला बोलवून घेतलं, टीका केली म्हणून पकडलं. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने केंद्र सरकारला कोविड व्यवस्थापनावरती टीका केली. त्याच्या कोविड व्यवस्थापन काहीच नाही केंद्र सरकारचं, नव्हतंच कोविड कसलं व्यवस्थापन होतं, त्याबद्दल टीका केली म्हणून लखनौहून पोलीस पाठवले कुठे, चेन्नईला पकडण्यासाठी. हा काय प्रकार आहे? सरकारच्या विरुद्ध कोणी काही बोलायचं नाही, सगळ्यांनी झांजा वाजवायच्या. त्यामुळे हे लक्षात घ्या, मी शिवसेनेवरती केलीच एक टीका आणि करतोच आहे आता, पण शिवसेना हे आडदांड रांगडे लोक आहेत. ते थोडं ऐकून घेतात आणि मग आपला मार्ग एकदम तो अंमलात आणतात. याचं समर्थन नाही. आणि भाजपवाले हे अतिशय, ज्याला म्हणतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काही हिंदी चित्रपटातले व्हिलन असतात ना, ते दणादण हाणामारी करतात, बदडून काढतात, पहिल्यांदा ठोकायचं. उलट कन्हैयालाल जुन्या काळातला व्हिलन होता, किंवा प्रेम चोपडाच्या अनेक भूमिका बघा, अशी गोड गोड बोलून तो फसवणारा माणूस. हे कन्हैयालाल आणि प्रेम चोपडा कोण आहेत हे आपण ओळखा. तेव्हा हे समजून घ्या, शिवसेनेचं चुकलेलं आहेच. आणि शिवसेना, मी सांगतोय की भाजपला तेच पाहिजे. बघा, कोकणात शिवसेना भाजप मैत्री होती, तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचं उदाहरण होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंचं वर्चस्व आहे फक्त, तिथेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं सगळं आहे. पूर्वी जेव्हा मित्रपक्ष होते तेव्हा 7 जागा जेव्हा होत्या, 7 विधानसभा मतदारसंघ, त्यापैकी 1 किंवा 2च भाजपला द्यायचे, कारण शिवसेनेची ताकद आहे. त्यानंतर 7च्या 5 जागा झाल्या, त्यात सुद्धा भाजपच्या हातात कमी जागा असायच्या. शिवसेनेची ताकद असल्यामुळे भाजपला त्यांच्या मागे जायला लागायचं. आता संगमेश्वर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातच हे प्रकरण झालेलं आहे राणेंचं. त्यामुळे काय झाले की तिथे कदाचित शिवसेनाच्या विरोधातला जी स्पेस असेल ती व्यापायला भाजपला मदत होईल. राणेंची मुळात ताकद कमी असताना सुद्धा राणेंचा सगळा जो करिश्मा असा एक निर्माण याच्यात गेल्या 4-5 दिवसात झाला की हा मोठा नेता आहे, याचा फायदा भाजप करून घेऊ शकतो. आणि या सापळ्यामध्ये शिवसेना अडकत चालली. मग मागणी आहेच की राष्ट्रपती राजवटा लागा, राष्ट्रपती राजवटा बघा, कायदा सुव्यवस्था कुठे इथे, हे दाखवायला मोकळे थे. असंच जर अजून एखादं प्रकरण झालं तर राष्ट्रपती राजवटीला लावायला हे बघा, या गोष्टी झालेल्या आहेत, राज्यपालानेच अहवाल लिहिलेला आहे, असं ही मंडळी करू शकतात. एकीकडे चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले, प्रदेशाध्यक्ष भाजपचे, की शिवसेनेबरोबरच्या आमच्या काही मीटिंग झालेल्या आहेत, एक तर उद्धव ठाकरेंबरोबर बैठक झालेत, आम्ही अजूनही भाऊ आहोत, हा दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि इतर नेत्यांनी सांगितलं, एवढी कटुता निर्माण झाली असता युतीची भाषा कसली. पण एकीकडे यांनी हे बोलायचं सुधीर भाऊने, एकीकडे चंद्रकांताने पुन्हा आम्ही भाऊ आहोत तसं म्हणायचं. राणे मात्र म्हणाले, भाऊ कसले, आम्ही भाऊ होतो का चुलत भाऊ होतो काय माहीत नाही, असं त्यांनी म्हणजे झटकून टाकलं. पण राणेंच्या इच्छेने इथे काही होणार नाही, भाजप त्यांना हवं तेच करेल. काय झालेलं याच्यामध्ये, याचा अर्थ असा की वेगवेगळ्या पद्धतीने हा सापळा, जसा वाघासाठी आपण सापळा रचतो ना, तसा सापळा रचलेला जातोय.
आजवर काय केलं यांनी, खूप पद्धतीने राज्यपालांकडे डेलिगेशन्स न्यायची, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणावरनं सुशांत राजपूत असतील, आता काल परत राणेंनी ती प्रकरणं काढली की याचा तपास करा काय झालं, मी हे लावून धरणार वगैरे वगैरे. आत्तापर्यंत जी धडपड करूनही हे सरकार पडत नाही. म्हणून मग एकीकडे मुंबई महानगरपालिकेचं 30,000 कोटीचं बजेट आहे, राणे यांच्या या जन आशीर्वाद यात्रा असेल किंवा राणे यांचं केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग करायचा, आणि मग मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा मराठी माणसाचंच प्रतिनिधित्व करते, आणि मुंबईमधला जो चाकरमान आहे, जो कोकणातून आलेला, तो राणे साहेबांना मानतो, आणि म्हणून तो आमच्याकडे येईल असे प्रयत्न करायचे, म्हणजे भाजपकडे. अशी भाजपची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि शिवाय कोकणामध्ये आपली ताकद वाढवत न्यायची, आणि यासाठी राण्यांचा उपयोग केला जातो आहे. आणि दुसरीकडे त्याच वेळी हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हा पद्धतशीर प्रयत्न चालला, आणि या सापळ्यामध्ये आपल्याला अडकायचं आहे की नाही याचा शिवसेनेने विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी काय विचार केला असेल की आपण काहीच करत नाही, आपण कितीही प्रक्षोभक वक्तव्य केली तरी काही बोलतच नाही, म्हणून आपल्या सैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. आपण काहीच केलं नाही तर मग शिवसैनिक चिडतील, कदाचित आपली केडर जी आहे ती दुबळी होईल, कदाचित ताकदच पक्षाची कमी होईल. म्हणजे हा डाव खेळायचा, ही जोखीम घ्यायची का? मग आपण आत्तापर्यंत 1.5 वर्ष वागत होतो, सोबर आपली इमेज ठेवायची, तसंच करायचं. मग त्यांनी असा विचार केला असू शकतो कदाचित की ममता बॅनर्जींनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपला सळो की पळो करून सोडलं, आणि बंगाली अस्मिता जागवली. दिल्लीचे लोक माझ्यावरती अटॅक करत आहेत, अशा प्रकारे सहानुभूती बंगाली नेते असतील, बंगाली साहित्य असेल, बंगाली लोक असतील, बंगाली अस्मिता असेल, याच्यावरती हल्ला करतायत, आणि म्हणून मला निवडून द्या, माझ्या एकट्या महिलेला ते त्रास देत आहेत. आणि अशा प्रकारे, आणि हे असं म्हणत असतात त्याच वेळी त्यांनी ठोकशाही सुद्धा तिथे केलेली आहे तृणमूल काँग्रेसने. भाजपनेही केली, पण यांनी तृणमूलच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांनी सुद्धा ठोकून काढला अनेक कार्यकर्त्यांनी. अनेकांचे तिथे बळी गेले, आणि त्याचा भाजपचे असोत कुठल्याही पक्षाचा निषेधच केला पाहिजे. पण हे ममता पॅटर्न जो आहे, जो आक्रमक नेत्याचा, तो तिथे यशस्वी झाला आहे. मग तसाच शिवसेनेचा पॅटर्न जो आहे, आक्रमक राजकारण करून सोबत आपण इतके दिवस इमेज ठेवली, काय उपयोग झाला, असं त्यापेक्षा आपण अशी इमेज ठेवू आपण, असा जर उद्धव ठाकरे यांनी विचार केला असेल तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची जी ताकद होती ते स्वबळावरती तिथे सत्तेवरती 10 वर्ष आहेत तृणमूल काँग्रेस. शिवसेना स्वबळावरती इथे सरकार शिवसेनेचं नाही आहे. त्यामुळे शिवसेनेने जर अशा प्रकारच्या चुका केल्या तर त्याचा फटका शिवसेनेला बसेल. आणि मी असं म्हणतो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शिवसेनेच्या या हिंसेचा धिक्कार केलेला नाही, कारण ते सरकारमध्ये बरोबर बसलेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे भाजपच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली होती, तेव्हा शिवसेना जेव्हा अशी वेडीवाकडी वागत होती, हिंसक पद्धतीने प्रकट होत होती, तेव्हा भाजपने शक्यतो गप्प राहणं, काही अपवाद वगैरे तर गप्प राहणंच पसंत केलेलं आहे, कारण ते आपला मित्र पक्ष म्हणून. तशा पद्धतीनेच काँग्रेस राष्ट्रवादी आत्ता वागत आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी त्यांची लोकशाही, त्यांची घटना, याचं काय झालं आता? शांततावाद, महात्मा गांधी, नेहरू, याचं काय झालं असं लोक विचारू शकतात. आता शरद पवार यांनी सांगितलं की जसे संस्कृतीप्रमाणे माणूस वागतो, म्हणजे नारायण राणेंनी काल म्हटलं. मग उद्धव ठाकरे जे योगीजींबद्दल बोलले त्याचं काय? आता तो प्रश्न म्हणजे त्याला उत्तर द्यायलाच लागेल, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे जे बोलले ते एक आहे
की राणे जे बोलले की एक झापडात ठेवली असती ते याचा अर्थ फिजिकली प्रत्यक्ष जाऊन तिथे मुस्कटात मारली असती असं नाही. त्याला आपण काय म्हणतो की एक प्रतिकात्मकरित्या बोलतात, बोलता कामाच नाही, पण एक ठेवून दिली असते मी असं जे म्हणतो आपण, बोलायची पद्धत आपली ठाकरी भाषा, त्या पद्धतीने योगीजींना काय झापडात मारू थोपाडीत मारू कोणाच्या, हे उद्धव ठाकरे बोललेले. आणि पूर्वीची भाषणं तुम्ही काढली ना, जेव्हा भाजपच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेले होते तेव्हा सुद्धा बोललेले तसे. शिवसेनेच्या मांडवाखालून गेलेले सगळेजण बोललेले असं बोललेले. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे कधीच असं काहीही बोलले नाही असं म्हणता येणार नाही. आता सगळ्या व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असतात. पण जेव्हा हे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं तेव्हा कोण काय बोललं आहे याचा सगळा इतिहास खणून मग तुम्ही ते केलं, मग तुम्ही ते केलं असं म्हणत आपलं सगळं आयुष्य असंच घालवलं. आरोप प्रत्यारोप लोकांनी काय करायचं मग. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून मी आत्ता इथे सांगेन की शिवसेनेचं जे काही आत्ताचं वर्तन आहे, आणि आत्ताचं वर्तन एवढं नाही तर कंगना राणावतचा जे घर आहे ते सुद्धा ज्या पद्धतीने एकदम तोडून टाकणं. अरे मुंबईमध्ये अनधिकृत इमारती अगदी गिरगावापासून ठिकठिकाणी आहेत. पालिका अधिकारी नगरसेवक, शिवसेनेची सत्ता आहे ना, पैसे खाऊन अनधिकृत स्टॉल उभे केले जातात. काही शिवसेनेच्या शाखाही अशा होत्या असतील, ते तुम्हाला दिसत नाही. कंगना राणावरची टीका केल्यावरती तुम्ही हे केलं. तेव्हा ही दादागिरी भाषा जी आहे, तर तुम्ही मुख्यमंत्री आहात उद्धव ठाकरे, हे सहन करता येणार नाही. आणि ही ठोकशाही जी आहे ती आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये ही ठोकशाहीची भाषा ही बसणार नाही. मी याचं कौतुक करेन की उद्धव ठाकरे यांनी हिटलरशाही, फॅसिझम, हुकुमशाही याचं कधी आत्ताच्या काळामध्ये कौतुक केलेलं नाही. ते जनतेला पोटापाण्याच्या प्रश्नांवर बोलतात याचं कौतुक केलं आहे. पण आता त्यांनी ही वाट पुन्हा एकदा वाकडी करून पुन्हा मूळ रस्त्याला ते जाणार असतील तर ते योग्य होणार नाही. राजकीयदृष्ट्या सुद्धा ते त्यांच्या फायद्याचं आहे असं मला वाटत नाही. याचं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांची सतत बाजू घेणं जमणार नाही. तर भाजपची एक गोष्ट सांगतो की अनिल परब हे काय बोलले की अनिल परब यांनी पोलिसांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या, मग ते काय गृहमंत्री आहेत का, ते कशा प्रकारे आदेश देऊ शकतात वगैरे वगैरे आक्षेप घेण्यात आले. आणि ते टेलिव्हिजन कॅमेरा तिथे लागलेला होता त्यामुळे ते टिपले गेले. आता त्याबाबत युक्तिवाद असा केला गेला की अनिल परब यांनी कुठलंही चुकीचं काम केलं नाही कारण ते पालकमंत्री आहेत, ते सांगू शकतात असं. आता या गोष्टीचा असा कॅमेरा ठेवला ना, कोणाचे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा अन्य कोणीतरी एका खात्याच्या बाबत दुसरं खातं आहे आणि तिथला जो अधिकारी आहे त्याला दुसऱ्या खात्याच्या माणसांनी आदेश कधीच दिला नसेल असं अजिबातच नाही. अशा गोष्टी होत असतात त्याचं समर्थन नाही करायचं, पण एकदम परासा कावळा करायचा, बघा कसं चाललंय. आणि अनिल परबांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याचं समर्थन नाही, पण सीआयडी लावणार. अनिल परब गप्प आहेत बघा, ते घाबरलेले आहेत. सीआयडी लावू, सीबीआय लावायची. आता प्रमोद जठार म्हणाले सीबीआयची चौकशी करा. आता सीबीआयकडे किती प्रकरण आहेत. आता सीबीआयची चौकशी होऊन त्याचा अहवाल येईपर्यंत कित्येक वर्ष जातील. कारण काय की आमच्या उद्धव ठाकरेंच्यानी चौकशी केली तर आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही, आणि हे म्हणणार की सीबीआयवरती आमचा विश्वास नाही. तेव्हा हे स्वच्छपणे हे राजकारण चालू आहे, हे दबावाचं राजकारण चालू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी गेल्याही याच्यात तुम्हाला म्हटलेलं होतं की अडवाणी आणि वाजपेयींचा पक्ष भाजप वेगळा आणि आत्ताचा पक्ष वेगळा आहे. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस वेगळ्या प्रकारचं राजकारण करू बघतायत, साधारण संयमाचं, विवेकाचं. आणि जर गोपीचंद पडळकर किंवा काही चुकत असेल राणे तर ते बोलून तरी दाखवतात. चांगली गोष्ट आहे, याबद्दल मी फडणवीसांचं कौतुक करेन. आणि याबाबत भाजपचे जे भाजपमध्ये आजही जुने निष्ठावंत किंवा आजच्या काही ज्या तरुण मध्यमवयीन नेत्यांना हे पसंत नसेल त्यांनी बोललं पाहिजे याबद्दल.
आणि ही राणे यांची दादागिरी ही सहन केली जाता कामा नये पक्षामध्ये. आता हे मी कोर्टबाजी वकिली युक्तिवाद काही म्हणत नाही, पक्षामध्ये सहन केली जाता कामा नये, करू नये. कारण भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. तिथे अशा प्रकारचं एका व्यक्तीचं दादागिरी आणि ती मुलं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अतिशय उन्मत्तपणे आणि दादागिरीची भाषा करतात. संजय राऊत हे संपादकच नाही, ते म्हणाले की आता ठीक आहे संजय राऊत ते त्यांच्या पक्षाची बाजू घेणार, मग त्यासाठी काय जो काही युक्तिवाद करायचा, जी काही शब्दांची कसरत करत इतके दिवस त्यांनी तशाच प्रकारचं काही गोष्टी केल्या. संजय राऊत यांनी सुद्धा पूर्वीच्या काळात अत्यंत गलिच्छ आक्षेपार्ह शब्दात लेखन केलेलं आहे, हे मी अजिबात नाकारणार नाही. परंतु संजय राऊत यांना नालायक आणि लावारिस म्हटलेलं आहे कोणी? राणे यांच्या चिरंजीवांनी म्हटलेलं आहे. लावारिस, नालायक. जर योगीजींना निर्लज्जपणा म्हणणं संबोधणं हे असंसदीय आहे किंवा कायद्यात बसणारं नाही असं राणे म्हणतात. आणि मग याबद्दल जर प्रश्न कोणी विचारला तर ते काय म्हणते, तुम्ही त्यांना विचारा चिरंजीवांना, काय तुम्हाला का नाही विचारायचं? तेव्हा या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्याबद्दल पक्षाने सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी राणेंच्या मुलाला सांगितलेलं होतं, भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची शैली स्वीकारायला लागेल, भाजपचे धोरण, भाजपची भाषा. आता हे राणे यांना फडणवीस यांनी सांगितल्यावरती त्यांच्या मुलांना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा उन्मत्तपणा तुम्ही कोणत्याही वयस्कर माणसाला सुद्धा अरे तुरे करता, एकेरीवरती बोलता. हा महाराष्ट्र काय आंदण दिलाय का तुम्हाला? कोण समजता तुम्ही स्वतःला? हे विचारलं पाहिजे. राणे यांना संजय राऊतांवर टीका करायची ते व्यवस्थित भाषेत करा ना, तुम्ही काय बोलायचं ते बोला. पण पोलीस स्टेशनात जाऊन दादागिरी करणं, एखाद्या इंजिनियरला मारणं आणि लोकांच्या नावाने आम्ही हे करतो, म्हणजे ही काय रॉबिन हुडची भूमिका घेता का तुम्ही? कायदा हातात घेता तुम्ही? दुसरी गोष्ट अशी की काही गोष्टी मी विसरेन म्हणून मी काही गोष्टी टिपून ठेवल्यात की आता या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की न्यायालयाने एकदा 4-6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने की एखादी अटक ही लॉफुल असेल, लॉफुल म्हणजे तांत्रिक भाषेत केवळ लॉफुल आहे म्हणून कोणालाही अटक करणं हे चुकीचं आहे. म्हणजे बघा या गोष्टी केल्या तर राणेंच्या वर्ष जी कलमं लावली ती काय झाले, त्या कलमाला अर्थ आहे. अशा प्रकारची कलमं लावून अटक करायची केवळ तांत्रिकरित्या कायदेशीर आहे असं म्हणायचं. हे मी सांगतो शिवसेनेबद्दल, हे या महाविकास आघाडी सरकारबद्दल, आणि अटक करायची. ते शरद पवारांनी सुद्धा याच्याबद्दल काही भूमिका घेतली पाहिजे ना. ते या आघाडीचे करते करवते, त्यांना हे मान्य आहे अटक करणं थेट? त्यांचे गृहमंत्री आहेत ना, त्यांना मान्य आहे अशा प्रकारे अटक करणं? काय साध्य झालं याच्यातनं? त्यामुळे हे जे या प्रकारचं जे काही सध्या जे राजकारण चालू आहे ते साफ चुकीचं आहे राजकारण. हा सर्व पक्षांनी, या सगळ्या पक्षांनी मिळून लोकांना एक प्रकारे फसवलेलं आहे. भावना उचकवण्याचं, आरोप प्रत्यारोपाचं, चिखलफेकाचं राजकारण करायचं आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. आजच मुंबईची बातमी आहे की मुंबईत एकाच इमारतीमध्ये अनेक कोविड झालेल्या लोकांना, डेल्टाचे रुग्ण वाढलेले आहेत. आता जी गर्दी शिवसैनिकांनी केली, जी गर्दी भाजपच्या लोकांनी केली, ते कोविडच्या काळात केली. आता लोक जर आले, उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह केलं तर लोक विचारतील, तुम्ही कोण सांगणार आम्हाला तुमचे लोक काय करतात? भाजपच्या कार्यालयांवरती, कार्यकर्त्यांवरती हल्ले केले, त्यांना तुम्ही पकडणार आहात की नाही? त्यांचे गुन्हे, नुसते गुन्हे नोंदवून नाही, त्याचा पाठपुरावा करणार की नाही? का काही दिवसांनी सगळ्यांचे, भाजप, शिवसेना सगळ्यांचे गुन्हे तुम्ही हे करणार? मुख्य मुद्दा जो आहे तो
माजी सनदी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, ज्या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, त्यांचं नाव खूप चांगलं आहे, निवृत्त आहेत त्या. त्यांनी असं म्हणलं की 2006 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पोलीस सुधारणा करा. म्हणजे काय, पोलिसांच्या नेमणुका, बदल्या, बढत्या याच्या संबंधीचं नियंत्रण सरकारचं हे काढून टाका, स्वतंत्रपणे त्याच्याबद्दल त्यांना निर्णय घेऊ द्यात. ते नसल्यामुळे आता बघा, राणेंच्या अटकेच्या बाबत सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं, वर्ण आदेश आला त्याप्रमाणे केलं. हे योग्य नाही, हे कायद्याप्रमाणे नाही, हे काय कलमानुसार नाही आहे असं सांगण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही. हेच फडणवीस सरकारच्या काळात, हेच लोकशाही आघाडी सरकारच्या काळात, काँग्रेसच्या काळात घडत होते. मूळ काय प्रश्न आहे की पोलीस सुधारणा करणार की नाही. पोलिसांनी कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. राजकारणी वाटेल ते सांगेल उद्या, तसं ऐकता कामा नाही. त्या पोलीस सुधारणांच्या बाबत काय, त्या सुधारणा मोदी सरकारला नकोय, त्या ठाकरे सरकारला नकोय, ते योगी सरकारला नको, कोणालाच नकोय त्या. हा मूळ प्रश्न आहे. या व्यवस्थेमध्ये मूलभूत सुधारणा झाल्याशिवाय याबाबत काहीही प्रगती होणार नाही. आणि म्हणून आपण या मूळ मुद्द्यांकडे वळलं पाहिजे. हीच गोष्ट आहे की सरकारी अधिकाऱ्यांना जर चुकीची कामं सांगितली तर त्यांनी त्याच्या संबंधी ठाम भूमिका घेतली पाहिजे. काहीच अधिकारी घेतात, कारण काय की बाकीच्यांना बदलीचा मध्येच एकदम बदली करून टाकायची किंवा चौकशी लावायची चुकीची, अशा गोष्टी केल्या जातात. हे सगळं थांबलं पाहिजे. आता हे सगळं थांबलं पाहिजे हे सुद्धा आम्ही वर्षानुवर्ष म्हणत आलो. पण या व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो, राणे यांची मगरुरी जी आहे ती संतापजनक आहे, हे खरंच आहे. ते आणि त्यांची मुलं ही सुधारतील अशी आपण अशी अपेक्षा करूया. वॉशिंग मशीनमध्ये आम्ही धुवून काढून लोकांना घेतो असं रावसाहेब दानवे म्हणाले होते. ज्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत पुन्हा वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याची त्यांना पाळी आहे की काय असं वाटावं, कारण ते राहुल गांधींना बैल म्हणाले. त्याबद्दल कोणीही भाजपच्या लोकांनी, मोठ्या नेत्यांनी निषेध केल्याचं मला माहिती नाही. मग ही दानव्यांची भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे. त्यामुळे चुकलं कोणाचं, राणे यांचं चुकलंय. चुकलं कोणाचं, उद्धव ठाकरे यांचं चुकलंय. मी अधिक चुकलं उद्धव ठाकरे यांचं म्हणेन. याचं कारण ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल आपण आस्थेने अधिक बोलतो. राणे केंद्रीय मंत्री आहेत, ते सुद्धा घटनात्मक पदावरती आहेत. आणि राणे यांनी आताताईपणा केला म्हणून सरकारने, महाराष्ट्र सरकारने, उद्धव ठाकरे यांनी आताताईपणा केला नसता तर बरं झालं असतं. आता तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्हीकडून चंद्रकांत दादा म्हणाले की सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एक बैठक बोलवून कसं बोलावं, काय बोलावं याच्याबद्दल एक सहमती व्हायला पाहिजे. चंद्रकांत दादांची ही सूचना चांगली आहे. आणि थोडंसं सहिष्णू, थोडं संयमी, विवेकी राजकारण राणे यांनी केलं. उद्या चांगल्या पद्धतीने विवेकाने, संयमाने बोलले ते त्यांची मुलं, तर मी त्यांचंही कौतुक करेन. पण उद्धव ठाकरे यांनी जो आपला संयम, मूळ स्वभाव त्यांचा संयमी विवेकी आहे, तो स्वभाव पुन्हा धारण करावा. तोच, आणि हा जो आत्ता जो आहे तो एक वाट त्यांची चुकली असं समजून त्यांनी ते दुरुस्ती करावी त्याच्यामध्ये, अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्रामध्ये शिवीशाही नको आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण शिवशाही पूर्वीच्या अर्थाने, म्हणजे शिवकालामध्ये ज्या प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असावं तसं राज्य यावं अशी आपण अपेक्षा करतो. ते सोडून द्या, पण त्यांची तुलना आपण करू शकत नाही. किमान जो पूर्वी 1990च्या अगोदर विरोधी पक्ष होते, सत्ताधारी पक्ष होते, वादविवाद होत होते, पण हे काही असा राडा होत नव्हता. ही जी आहे शिवसेना जेव्हा पूर्वी ठोकसेना होती, तीच पुन्हा अवतरणार आहे का अशी चिंता निर्माण झाली आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी स्वतः
पुन्हा एकदा संयमानेच वागायला सुरुवात करावी आणि आपल्या शिवसैनिकांना संयम पाळायला सांगावं. भाजपने सुद्धा संयमाचं आवाहन करावं. महाराष्ट्रामध्ये शांतता हवी आपल्याला आणि त्यानंतर शांतता असेल तरच महाराष्ट्राला आपण सुबत्तेकडे घेऊन चालू शकतो. पण शिवसेना ही आज ठोकसेना झाली आहे आणि त्याबद्दल मी जाहीरपणे निषेधही करतो आणि माझी चिंता प्रकट करतो. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.